शहरातील तडीपार गुन्हेगारांविरोधात मुंबई नाका पोलिसांनी धडक मोहीम राबवत घातक शस्त्रांसह आरोपींना जेरबंद केलं असून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश मिळवले आहे। या कारवाईत चोरीस गेलेले मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तडीपार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती। या मोहिमेदरम्यान 17 जून रोजी भारतनगर परिसरात तडीपार आरोपी विष्णू किसन पवार वय 30 वर्ष याला लोखंडी कोयत्यासह रंगेहात ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरुद्ध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर गुन्ह्यातील सहभागांचाही तपास सुरू आहे। त्यानंतर 18 जून रोजी नंदिनी नदी पुलाजवळ समीर मुन्ना शाह वय 19 वर्ष हा हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत फिरत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला। त्याच्याकडून घातक कोयता जप्त करण्यात आला असून चोरीच्या गुन्ह्यातही त्याचा सहभाग उघड झालाय। दरम्यान नंदिनी नगर येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तडीपार आरोपी वसीम अब्दुल रहमान वय 27 वर्ष याला अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीस गेलेले 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेत। याच मोहिमेत भारतनगर परिसरातील आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्यात तौसिफ हसन शाह वय 19 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 24,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करणारी ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास गाढवे तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।